नमस्ते भाई लोक. खूप दिवसानंतर परत आपण एकदा रिॲक्शन. एक मिनिट पंख्याचा आवाज जास्त येते. तर खूप दिवसानंतर आपण रिॲक्शन व्हिडिओ करायला बसलो आणि परत आल्यानंतर मला आनंद होत आहे. तर परत एकदा आपण सुरुवात करतोय स्टार बॉयपासून. पावसातली आठवण. वाईसा भाऊच्या पहिल्या गाण्याला आपण एकदा बोललो होतं की बाय तुझं 100% प्रेमाचा कलंक 100% जाईल म्हणलं होतं. आणि भाऊचं 1 लाख क्रॉस झाले, त्यासाठी भाऊला अभिनंदन खूप मनापासून. गरम होतं यार, पंखा चालू केला शिवाय. तर जास्त न टाइम घालता स्टार्ट करू. Yo. Hey. Chick. Yo. Hey. Chick. Grr. तू ऑन द वे. हे दिसली तू जाताना प्रेम झालं तुझ्यावर साध्या त्या पहिल्याच्या भेटीतून. हे दुष्काळ जन्मात होत तू आली त्या बरसच्या पावसाच्या सरीतून. या नावाला किंमत पण नव्हती जे उमललं होतं त्या सडलेल्या चिखलातून. हे नजर पण लावली स्वप्न ती तुटली बसते एकाच क्षणात. आपण नंतर व्हिडिओवर येऊ, पहिले लिरिक्सवर फोकस करू. आहे जस्ट 2 मिनिटाचं गाणं. भाऊ ह्या गोष्टीसाठी मी डिसअपॉइंटेड आहे. 2 मिनिट लिप खूप कमी आहेत रे भाई तुझ्यासाठी. खूप आमच्यासाठी खूप कमी आहेत रे भाई. तुझ्याकडून जास्त कालावधी आम्हाला हवा आहे, जास्त टायमिंग हवा आहे आम्हाला. थोडं मोठी करणं हवं आहे. Yo. Hey. Chick. Grr. तू ऑन द वे. हे दिसली तू जाताना प्रेम झालं तुझ्यावर साध्या त्या पहिल्याच्या भेटीतून. हे दुष्काळ जन्मात होत तू आली त्या बरसच्या पावसाच्या सरीतून. या नावाला किंमत पण नव्हती जे उमललं होतं त्या सडलेल्या चिखलातून. हे नजर पण लावली स्वप्न ती तुटली बसते एकाच क्षणातून. हे दिसली तू जाताना प्रेम झालं तुझ्यावर साध्या त्या पहिल्याच्या भेटीतून. हे दुष्काळ जन्मात होत तू आली त्या बरसच्या पावसाच्या सरीतून. या नावाला किंमत पण नव्हती जे उमललं होतं त्या सडलेल्या चिखलातून. हे नजर पण लावली स्वप्न ती तुटली बसते एकाच क्षणातून. हे त्यासोबत खुश राहा आणि मी अजूनही तुझ्या आठवणीत हरवतो. तू दिलेल्या भाऊल्य तू म्हणून बोलतो आणि घास तिला भरवतो. हे तुझं माझं लग्न हे झालेलं कोऱ्या त्या मनावर रक्ताने रंगवतो. त्या शब्दांना चुलीत तू जाळीस गैरसमज काढला तो सोडून नाही जाणार तो. हे तुला तर आयुष्य म्हणलो पण तिने तर मागून तलवारती खोपली. हे मरणाच्या वाटे पण गेलतो पण अडवलं नातीने नाती ती कसली. हे विसरू नाही शकतो दिवस हे तुझ्यासाठी रडलो मी आई पण रडली. हे येऊन तर बघ माझ्या खोलीमध्ये तुझ्या त्या आठवणी तशीच सडली. हे बघून तर बघ माझा कंटाळा आलाय मी तुझ्या समोर कधी नाही येणार. हे रक्ताची फुक्कड जर असली तर गळा माझा कापून मी तुझ्यासाठी ठेवणार. हे पैशाची किंमत काय करते स्वतःला विकून मी हाऊस तुझी फिटवणार. हे दगडावरची पांढरे समज हो फक्त मन मी स्वतःला मिटवणार. या प्रेमातून हारलोय सगळं पण आईच्या स्माईलसाठी सगळं काय करतो. माझ्या बापाला खुश ठेव देवा त्यांना करा मार आणि माझा जीव देतो. त्यांच्या वाटणीचं राहिलेलं दुःख त्यांना नको देऊ ते माझं मीच घेतो. या कलियुगात रामायण घडले मी माझ्या भावाला रामागत बघतो. मी जगायची इच्छा तर आहे पण ती नाही आयुष्यात मग जगणं पण नको. हे देवा तुझी हमाली करतो दगड मला बनव तुझ्या प्रेमामध्ये नको. तुझ्या आठवणी असेच ते ठेवणार झाडाखाली गाडा मला अग्नी पण नको. हे नाव तर करून मी मरणार आठवण माझी 4 चौघामध्ये राहो. आठवण माझी 4 चौघामध्ये राहो. पहिली बात, लुक ॲट माय आईज. लुक ॲट माय आईज. दुसरी गोष्ट आहे, मला गाणं थांबवूच वाटलं नाही. काय म्हणजे जाणं नाही म्हणजे असा मोमेंट भाई की हे गाणं ना म्हणजे जस्ट स्टार्ट झालं मला असं वाटायला की बाई संपूच नाही गाणं, संपूच नाही. बाईची उकल बीट 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 बाय बीट बीट. आय थिंक ही बीट की की बीट मेन्शन नाही इथं. अगर इथं असाल वय मेन्शन नाही आहे बट एक्सप्लेन करता येणार नाही मला.
एक्सप्लेन करता येणार परत एकदा. आ तू ऑन द वे हे दिसली तू जाताना प्रेम झालं तुझ्यावर साध्या त्या पहिल्याच्या भेटीतून. हे दुष्काळ जन्मात होता तू आली त्या बरसच्या पावसाच्या सरीतून. या नावाला किंमत पण नव्हती जे उमललं होतं त्या सडलेल्या चिखलातून. हे नजर फुल लावली स्वप्न ती तुटली बसते एकाच क्षणातून. हे दिसली तू जाताना प्रेम झालं तुझ्यावर साध्या त्या पहिल्याच्या भेटीतून. हे दुष्काळ जन्मात होता तू आली त्या बरसच्या पावसाच्या सरीतून. या नावाला किंमत पण नव्हती जे उमललं होतं त्या सडलेल्या चिखलातून. हे नजर फुल लावली स्वप्न ती तुटली बसते एकाच क्षणातून. हे त्यासोबत खुश राहा आणि मी अजूनही तुझ्या आठवणीत हरवतो. तू दिलेल्या भाऊल्य तू म्हणून बोलतो आणि घास तिला भरवतो. हे तुझं माझं लग्न हे झालेलं कोऱ्या त्या मनावर रक्ताने रंगवतो. त्या शब्दांना चुलीत तू जाळीस गैरसमज काढा तो सोडून नाही जाणार तो. हे तुला तर आई गैरसमज सध्याचे रिलेशनशिप जे सध्या चालू आहेत गैरसमजमुळे जास्त तर म्हणजे त्यांचा तोटाच होते बाय. एक रिलेशनशिप एक स्टार्टिंग टू वेडिंग एंडिंग करण्यासाठी बाय ट्रस्ट गरजेचं राहते. आणि सध्या गैरसमज खूप चालू आहेत. बी पॉझिटिव्ह बाय, लॉयल राहा. दिस थिंग ब्रो. शो म्हणलो पण तिने तर मागून तलवारती खोपली. हे मरणाच्या तू म्हणून बोलतो आणि घास तिला भरवतो. हे तुझं माझं लग्न हे झालेलं कोऱ्या त्या मनावर रक्ताने रंगवतो. त्या शब्दांना चुलीत तू जाळीस गैरसमज काढा तो सोडून नाही जाणार तो. हे तुला तर आयुष्य म्हणलो पण तिने तर मागून तलवारती खोपली. हे मरणाच्या वाटे पण गेल भाई साहब काय लाईन होती बाय. हे परत एकदा मला ऐकायचे बाय. कारण जस्ट माझी लॉस मेमरीचा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. गोष्टीच लक्षात राहणार आहेत माझ्या. बट लाईन खूप हिट केली आहे मला. बोलतो आणि घास तिला भरवतो. हे तुझं माझं लग्न हे झालेलं कोऱ्या त्या मनावर रक्ताने रंगवतो. त्या शब्दांना चुलीत तू जाळीस गैरसमज काढा तो सोडून नाही जाणार तो. हे तुला तर आयुष्य म्हणलो पण तिने तर मागून तलवारती खोपली. तिलाच तर आयुष्य मानलं पण तिनंच पाठीमागून तलवार खोपली. नाही बोलणार मी. हे मरणाच्या वाटे पण गेलतो पण अडवलं नातीने नाती ती कसली. हे विसरू नाही शकतो दिवस हे तुझ्यासाठी रडलो मी आई पण रडली. हे येऊन तर बघ माझ्या खोलीमध्ये तुझ्या त्या आठवणी तशीच सडली. हे बघून तर बघ माझा कंटाळा आलाय मी तुझ्या समोर कधी नाही येणार. हे रक्ताची फुक्कड जर असली तर गळा माझा कापून मी तुझ्यासाठी ठेवणार. हे पैशाची किंमत काय करते स्वतःला विकून मी हाऊस सडली. मागून तलवारती खोपली. हे मरणाच्या वाटे पण गेलतो पण अडवलं नातीने नाती ती कसली. हे विसरू नाही शकतो दिवस हे तुझ्यासाठी रडलो मी आई पण रडली. हे येऊन तर बघ माझ्या खोलीमध्ये तुझ्या त्या मी विसरू नाही शकू ते दिवस. मी तर रडलोच पण माझी आई पण रडली. ती भाऊ असं म्हणते की ती दिवस मी विसरून गेलो असतो. बट मी विसरून गेलो नाही कारण मी रडल्यामुळे माझी आई पण रडली. म्हणजे माझ्या आईनं मला त्या दुःखामध्ये बघितलं. बट तशीच सडली. हे बघून तर बघ माझा कंटाळा आलाय मी तुझ्या समोर कधी नाही येणार. हे रक्ताची फुक्कड जर असली तर गळा माझा कापून मी तुझ्यासाठी ठेवणार. हे पैशाची किंमत काय करते स्वतःला विकून मी हाऊस तुझी फिटवणार. हे दगडावरची पांढर एफर्ट्स मॅटर ब्रो. बट एवढे नाही की स्वतःला विकून हाऊस तुझी पुरवेल. ही प्रेमाचा गोष्ट आहे की बाय छोट्या छोट्या एफर्ट्समुळं एक ट्रस्ट अगर एक काहीतरी एक म्हणजे बिल्ड होत चालत राहते. बट अगर एक हवस पूर्ण करण्यासाठी स्वतःला जर विकायची बारी येत असेल तर ते रिलेशनशिप वन साइडेड आहे. ते फक्त पुढलं पार्टनर जे आहे ते फक्त फायदा उचलत आहे. बी केअरफुल भाई लोक, बी केअरफुल. जे लॉयल सिस्टर लोक आहेत त्यांना पण बी केअरफुल. लक्षात ठेवा. लवकर समजतं महागारी बाय. 2 पावलं पुढे जाऊन खड्ड्यात पडण्यापेक्षा 2 पावलं मागे घेऊन साईटून गेलेलं परवडत. समज हो फक्त मन मी स्वतःला मिटवणार. या प्रेमातून हारलोय सगळं पण आईच्या स्माईलसाठी सगळं काय करतो. माझ्या बापाला बाय मी हे लाईन मला खूप हिट करते भाई. सर्व काही आईसाठी करतो. कारण एक वेळेस रात्रीच्या 12-12:30 वाजता आम्ही हे भाऊन मी म्हणजे व्हिडिओ कॉल लावतो. असंच पाठीमागच्या गाण्याची मी रिॲक्शन शूट केलं. ते एडिटिंग करत बसलं तर भाऊचा कॉल आला मला. आणि म्हणजे
त्यानंतर 5-6 मिनिट बोललो आणि भाऊने मला एक गाण्याची स्निपेट पण ऐकवली आणि जस्ट म्हणजे त्याची आई पण होती साईडला, त्याची आई पण होती आणि त्याच्या आईसमोर त्यानं ह्याच हे जी हायची बहिणी बिल्ड केली याचं स्वतःचं ह्याच जॉनरामधला त्यानं भाऊ गाणं म्हणत होता. त्याची आई देखील साईडला होती. माय म्हणजे एवढं त्यानं म्हणजे आईसोबत राहते. एक चिल्ड एक आईचं एक बाळ म्हणून राहते भाई मला. आणि भाऊ असल्या गोष्टी म्हणजे खचून जाऊ नको भाई. मला तर वाटते भाई की तू जे आता जे लाईन बोला भाई त्याला प्राऊडली एकदम स्ट्रगल करा, सक्सेस कर भाई. बाकी बिग लो भाई, गॉड करून बिग लो भाई तुला. खुश ठेव देवा त्यांना करा मनाने माझा जीव देतो. त्यांच्या वाटणीचं राहिलेलं दुःख त्यांना नको देऊ. परत एकदा परत पांढऱ्याक समज हो फक्त म्हण मी स्वतःला मिटवणार. या प्रेमातून हारलोय सगळा पण आईच्या स्माईलसाठी सगळं काही करतो. माझ्या बापाला खुश ठेव देवा त्यांना करा मनाने माझा जीव देतो. माझ्या बापाला खुश ठेव, अमर कर. क्या बोला मैं आता, क्या बोलू मैं अब. त्यांच्या वाटणीचं राहिलेलं दुःख त्यांना नको देऊ. ते माझं मीच घेतो. या कलियुगात रामायण घडले मी माझ्या भावाला रामागत बघतो. ही जगायची इच्छा तर आहे पण ती नाही आयुष्यात मग जगणं पण नको. हे देवा तुझी हमाली करतो दगड मला बनव तुझ्या प्रेमामध्ये नको. तुझ्या आठवणी असेच ते ठेवणार झाडाखाली गाडा मला अग्नी पण नको. हे नाव तर करून मी मरणार आठवण माझी 4 चौघामध्ये राहो. आठवण आहे भाई 4 चौघामध्ये नाही 40,000 लोकांमध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये 4 करोड लोकांमध्ये असेल, 40 करोड लोकांमध्ये असेल. शब्द आहे भाई आपला. तू हक्के आहे भाई, तुला हक्के आहे भाई. बॅक टू बॅक थ्रो करतोस भाई. तू स्वतःला एक अशा लेवलला बिल्ड करत चाललोस. अगर तुझी एक अशी एक फॅन फॉलोइंग, अगर तुझी एक अशी एक फॅमिली एक अशी एक बिल्ड करत चाललोस भाई, जे तुझ्यासाठी लॉयल आहे भाई. त्यासाठी त्यामध्ये मीही येतो भाई. मी पण येतो भाई त्या तुझ्या फॅन फॉलोइंग. अगर एका ते तू बिल्ड केला एक तुझा फॅन बेस बिल्ड केला, त्यामध्ये आपलंही नाव आहे भाई. गॉडचंही नाव आहे त्या लिस्टमध्ये. लूपवर लूपवर ऐकण्यासारखी तुझी गोष्ट आहे भाई. तुझे गाणे आहेत बॅक टू बॅक. अगर खेरा क्या बोलू मैं, व्हिडिओ मोठा होत चाललाय. माझी 4 चौघामध्ये राहो. खरी मजा तेव्हा येईल भाई. गाणं एंड झाले. खरी मजा तेव्हा येईल ज्यावेळेस भाऊचा पहिला शो असेल. मी अजून एक आर्टिस्टला बोललो होतो आणि परत आपल्या स्टार बॉयला देखील बोलतोय भाई की पहिल्या शोची तिकीट मला एक पाठव भाई. मी पण येणार तुझ्या पहिल्या शोला. लवकरच तुझा शो होईल. ह्या वर्षी नाही तर पुढल्या वर्षीच्या एक मध्यांतर अगर स्टार्टिंगमध्येच भाऊचा एखादा तरी शो होईल. अगर भाऊने एखादी म्हणजे EP अगर बॅक टू बॅक थ्रो केली ट्रॅक प्रत्येक मंथला आणि त्या अल्बम एखादी फेकली, 100% भाऊचा शो होणार आहे भाई. प्रत्येक गाणे उचलणार आहेत, प्रत्येक गाणे रीलला चालणार आहेत. परत एकदा बोलते की भाई मला पण एक तिकीट पाठव आहे. येईल भाई मी नक्की येईल. जिथं असेल तिथं शो असेल तुझा तिथं येईल मी 100% हवं आहे. मला एक तिकीट पाहिजे. पण पहिल्या शोची एक तिकीट आपल्याला हवी आहे भाई. बाकी बिग लव बॅक टू बॅक गाणे थ्रू कर. मी एक तुझा फॅन म्हणून, एक चाहता म्हणून तुझ्या गाण्याची मी वाट बघेल. कारण बाय मी रिलेट करतो तुला. हे मी बोलत नाही, डोळे बोलते. रिलेट करतो बाय. हक्के बाय तुला हक्के.